अकोला शहरात चोरीच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत असतानाच खडकी परिसरातील वृंदावन नगरात घरफोडीची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे असून खदान पोलीस स्टेशन हद्दीतील या भागात राहणारे विजय धनराज पाटील हे कुटुंबासह बाहेरगावी गेले असताना अज्ञात चोरट्यांनी मध्यरात्रीच्या सुमारास घराचे कुलूप तोडून प्रवेश केला आणि कपाटातील 35 ग्रॅम सोने, 50 तोळे चांदीचे दागिने, चांदीचे ग्लास प्लेट आणि 9,000 रुपये रोख असा लाखो रुपयांचा ऐवज लंपास करण्यात आला आहे। विशेष म्हणजे चोरटे परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले असून खदान पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून फुटेजच्या आधारे तपास सुरू केला आहे। दरम्यान भाड्याने राहणाऱ्या पाटील कुटुंबाने चोरी गेलेला ऐवज लवकरात लवकर मिळावा अशी मागणी केली आहे। नाव विजय धनराज पाटील, मी खडकीत राहतो। सुशीलाबाई रेड्डी जोशलच्या पाठीमागं भाड्यानं। काल संध्याकाळी मी शनिवारी 6 वाजता शेगावला मुक्कामी गेलो विथ फॅमिली आणि तिथं रूम करून राहिलो, जेवण वगैरे केले। सकाळी मग 5 वाजता आमच्या बाजूला जे मल्ले भाऊ आहेत ते दूध धुवायला उठले, म्हशीवाले। त्यांनी गेटचं लॉक पाहिलं, मेन गेटचं, नंतर दुसऱ्या गेटचं ते कापलेलं तोडलेलं दिसलं आणि मग त्यांनी आम्हाला कॉल करून सांगितलं की असं असं झालं आहे। तर मग आम्ही ताबडतोब तिथून निघालो, घरी आलो आणि घरून लगेच खदान पोलीस स्टेशन खडकी अकोला, आपलं खदान पोलीस स्टेशन अकोला यांना ताबडतोब गेलो आणि रिपोर्ट दिला आणि लगेच पोलीसवाले पंचनामा करायला आले। तर माझ्या घरात 35 ग्राम सोनं, 9,000 कॅश आणि 50 ग्राम चांदी एवढं माझ्या घरात होतं, पूर्ण गेलं आहे आणि ते मला लवकरात लवकर म्हणजे चौकशी करून मला मिळण्यात यावं।